फोन में हाथ नहीं बस लगा तो फोन भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपरां। मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तयाते। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदयाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप्त वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्द्रसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्द्रसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। आदौ देवकी देवगर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनधारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीतनूजावनम् एतद्भागवतः पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी वंदन करते, प्रभू रामचंद्राला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, परमपूज्य स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या चरणी सादर साष्टांग प्रणिपात करते, आदरणीय दयानंद सरस्वती यांच्याही चरणी वंदन करते। श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांना सप्रेम अभिवादन करते। आणि आजचं जे चिंतन आहे ते चिंतन आपण बघू। गेले 2 दिवस भागवताचं काही चिंतन आपण केलं आणि तसंच चिंतन आजही एखादा विषय घेऊ आपण करणार आहोत। भागवताचा विषय आणि भागवताचे सर्ग हा अतिशय विषय तसा बघितला तर किचकट आहे, समजून घेण्यासारखा आहे, पण जर महर्षी व्यासांनी तो दिलेला असेल तर तो समजून घेणं तुमचं आमचं कर्तव्य आहे, कारण आपल्याला ग्रंथाला न्याय द्यायचा आहे। आपल्याला पटतंय म्हणण्यापेक्षा जे ग्रंथकारांनी लिहिलेलं आहे, जे कवींनी लिहिलेलं आहे, जे लेखकांनी स्वतः लिहिलेलं आहे ते कशासाठी लिहिलेलं आहे, ते वाचकांच्या, साधकांच्या, भक्तांच्या आत्यंतिक हितासाठी लिहिलेलं आहे आणि तेवढं आपण आज बघूया। तो विषय बघण्याच्या अगोदर आपण आणखीन एक विषय बघणार आहोत। संपूर्ण भागवत आणि रामायण हे 2 आपले जे ग्रंथ आहेत हे दोन्ही कसे आहेत तर फ्लॅशबॅक पद्धतीने सांगितलेले आहेत। म्हणजे ज्याला आपण क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स म्हणतो, सिनेमा बघायला जातो तेव्हा हे अँटी क्लायमॅक्सच्या स्वरूपामधले ते आहेत। आणि म्हणून भागवताच्या सुरुवातीला श्रीकृष्णाने त्याचा अवतार समाप्त केलेला आहे, इथून सुरुवात होते। आणि मग पुन्हा त्यांनी पांडवांना कशी मदत केली आणि मग दशमस्कंदामध्ये पुन्हा त्याचा जन्म कसा आहे हा सगळा कथा आहे। ही सगळी फ्लॅशबॅकमध्ये आहे आणि ती असल्यामुळे आपण तशी ती कथा बघणार आहोत। आणि एक दिवस असं झालं की कौरव पांडवांचं, आता फ्लॅशबॅक पद्धतीने आपण थोडी कथा बघणार आहोत आणि मग भागवताच्या विषयावरती आणि सर्गावरती येणार आहोत। कौरव पांडवांचे युद्ध जे आहे ते झालेलं आहे। या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडवांना जय मिळाला। पांडवांना जय मिळाला, साहजिकच कौरव जे आहेत ते कौरव या ठिकाणी हारलेले आहेत। कौरवांचा पूर्ण नाशच झाला। पण कौरवांचे जे धृतराष्ट्र आणि गांधारी आहेत ते कोणाकडे राहत आहेत तर ते पांडवांच्या बरोबर राहत आहेत। आता हस्तिनापुराचं राज्य कोणाचं आहे तर हस्तिनापुराचं राज्य आता पांडवांचं आहे।
हस्तिनापुराच्या त्या राज्याच्या गादीवरती आता युधिष्ठिर बसलेला आहे आणि युधिष्ठिर राजा आहे. जसा युधिष्ठिर राजा झाला, युद्धाच्या वेळेला अर्जुनाला मोह झाला आणि अर्जुनाला असा मोह झाला की मी मारणार आहे आणि माझे सगळे बंधू जे आहेत ते मरणारे आहेत. आणि या मोहामुळे त्याची जी सगळी गात्र होती ती गलित गात्र झाली आणि त्यांनी त्याचं गांडीव खाली ठेवलं आणि आता त्याला मोह झाला आणि त्या मोहामुळे तो युद्ध करायला त्यांनी नाकारलं. त्यापेक्षा मी काय करतो, मी वनात जाऊन राहतो असं तो म्हणाला. जेव्हा अर्जुनाला मोह झाला तेव्हा कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली आणि त्याला पुन्हा कर्तव्यावरती आरूढ केलं, युद्ध करायला लावलं. आता युद्धामध्ये हे जिंकले, युधिष्ठिर राजा झाला. पण राजा झाल्यानंतर याला आता पुन्हा मोह झाला आणि हा मोह कोणता होता की मी माझ्या कौरवांना म्हणजे माझ्याच भावंडांना मारलं आणि मी राजा झालो. आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा स्वतःला दोष द्यायला लागला. किती समजावलं तरी तो ऐकेना. जेव्हा तो स्वतःला दोष द्यायला लागला तेव्हा आता कृष्णाच्या मनात आलं की ह्याला आपलं सामर्थ्य दाखवून द्यावं. आणि म्हणून एक दिवस कृष्ण द्वारकेहून कुठे आलेला आहे तर हस्तिनापुरामध्ये आलेला आहे. आल्याबरोबर त्यांनी सगळ्या पांडवांना सांगितलं की आता आपल्याला कुठे जायचं आहे, कुरुक्षेत्रावरती जायचं आहे. पांडव म्हणतात कुरुक्षेत्रावरती आता काय काम आहे, युद्ध तर झालं, आता कुरुक्षेत्रावरती काही काम नाही आहे, तेव्हा जायचं कारण काय. कृष्ण म्हणतो नाही जायचं आहे. काय होतं कुरुक्षेत्रावरती, कौरव पांडवांचं युद्ध जरी झालेलं असलं तरी त्याच कुरुक्षेत्रावरती एक योद्धा जो आहे तो बाणांच्या शय्येवर झोपला होता आणि ते कोण होते तर ते गंगापुत्र होते, महान योगी होते. अजन्म ब्रह्मचारी राहीन असं ज्यांनी काय केलेलं होतं तर शपथ घेतलेली होती मातेपुढे आणि पित्याच्या पुढे. आणि असे गंगापुत्र ज्या वेळेला युद्ध झालं तेव्हा दक्षिणायन चालू होतं. ते बाणाच्या शय्येवर झोपले आणि योगी असल्यामुळे उत्तरायण कधी येतं आणि उत्तरायण आलं की आपला देह आता सोडायचा हे वाट बघत होते. आणि वाट बघत असल्यामुळे कृष्णाला माहिती आहे, डोळ्यात प्राण आणून कोणाची वाट बघत होते तर कृष्णाची वाट बघत होते. जोपर्यंत कृष्ण दर्शन नाही तोपर्यंत देह सोडायचा नाही असा गंगापुत्रांचा संकल्प होता. हा संकल्प कोणाला कळला, श्रीकृष्णाला कळला. आणि कृष्ण कुठे आला आहे तर पांडवांच्या हस्तिनापुरामध्ये आला. पाचही पांडवांना घेतलेले आणि सगळे आता कुठे आले तर त्या कुरुक्षेत्रावरती आले. कुरुक्षेत्रावरती गंगापुत्रांचं दर्शन घेतलं. गंगापुत्रांना अतिशय आनंद झाला. ते म्हणे कृष्णा तुला बघितल्यावरती मला इतका आनंद झाला आहे. त्यांनी दोन्ही हात जे आहेत ते जोडलेले आहेत आणि जोडल्यानंतर त्यांचा काही संवाद झाला. त्या संवादामध्ये गंगापुत्र विचारत आहेत की मी प्रश्नही विचारू का कृष्णा तुला एक. कृष्ण म्हणतो विचारा ना, त्याच्यासाठीच तर मी आलो आहे. मला माहिती आहे तुम्हाला काय विचारायचं आहे ते आणि तुम्ही विचारा, त्यांनी सांगितले. आणि गंगापुत्र म्हणतात माझं पूर्ण जीवन मला आठवते. पूर्ण जीवनामध्ये आठवलं तर मी कोणतंही पापकर्म केलं नाही. जर मी आयुष्यात कोणतं पापकर्म केलंच नाही तर या बाणाच्या शय्येवर झोपण्याच्या वेदांना मला काय मिळाले. ह्याचं कोणतं कारण, काहीतरी तर कारण असलं पाहिजे. असं काय कारण आहे की मला एवढ्या वेदांना सहन कराव्या लागल्या. कृष्ण हसला आणि कृष्ण एवढंच म्हणतोय गंगापुत्र आपण साक्षात गंगेचे पुत्र आहात. जी तुमची माता त्रिभुवनाला पूर्ण पावन करणारी आहे तिचा पुत्र कोणतं पाप करणं शक्यच नाही. तेव्हा तुमच्या हातून पाप घडलेलंच नाही. पण एकच झालं ते म्हणजे तुम्ही पाप पाहिलं आणि ते कोणतं पाप बघितलं तर तुमचीच जी स्नुषा आहे द्रौपदी आहे जेव्हा तिचं वस्त्रहरण झालं त्यावेळेला तुम्ही काहीच बोलला नाहीत आणि म्हणून तुम्ही पाप बघितलं म्हणून तुम्हाला हे काय आहे तर ही शिक्षा आहे. एवढं ऐकलं आणि गंगापुत्र म्हणतात अरे माझ्यासारखा योगी आहे त्यांनी हे सगळं दुःख सहन केलं. पण सर्वसामान्य माणसं जी संसारामध्ये आहेत, ज्यांना मुलं आहेत बाळं आहेत, ते असं इतकं दुःख कसे काय सहन करू शकतील. मग त्यांच्या दुःख निवारणाचा काही उपाय असेल की नाही. मग तो उपाय काय आहे. कृष्ण म्हणतो तो उपाय आहे ना, नक्की तो उपाय आहे. आणि तेवढं ऐकल्यानंतर गंगापुत्रांना आनंद झाला. गंगापुत्रांनी श्रीकृष्णाची स्तुती केली, नारायणाची स्तुती केली. आणि ती स्तुती म्हणजे काय आहे तर ते विष्णू सहस्त्रनाम आहे. ते विष्णू सहस्त्रनाम कोणी ऐकलं नाही, ते ऐकलं सगळ्यांना इतका आनंद झाला पण ते कोणी लिहूनच घेतलेलं नव्हतं.
आणि मग कृष्ण म्हणतोय, इतकी सुंदर स्तुती आहे, याची महती मी तुम्हाला सांगतो. आणि जेव्हा प्रश्न विचारला गंगापुत्रांनी की सर्वसामान्य माणसांनी या दुःखातून कशी निवृत्ती करून घ्यायची, त्यावेळेला कृष्ण म्हणतोय, त्यांनी सर्वसामान्य माणसांनी 2 उपासना दररोज केल्या पाहिजेत. काय सांगितलं आहे बघा बरं का, तुम्हाला आम्हाला सांगितलं आहे, दररोज 2 उपासना केल्या पाहिजेत. एक म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला पाहिजे, दुसरं म्हणजे शिवस्तुती केली पाहिजे. आणि शिवस्तुती म्हणजे कोणती असेल तर ती शिवलीलामृताचा 11वा अध्याय निदान कमीत कमी वाचला पाहिजे. प्रश्न विचारला आहे कशासाठी, आणि मग त्यांनी सांगितलं की शिवस्तुतीने भक्ती आणि ज्ञान दृढ होतं आणि विष्णू सहस्त्रनामाने विधिलिखित जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य केवळ एकाच स्तोत्रामध्ये आहे, आणि ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आहे. पण जीवाला ते सुद्धा म्हणवत नाही. या उपासना आपण केल्याच पाहिजेत असं साक्षात श्रीकृष्ण कोणाला सांगतायत तर ते गंगापुत्रांना सांगतायत. संवाद झाला आणि गंगापुत्र म्हणाले, कृष्ण अजून एक माझी इच्छा आहे, तुला सांगू का? तर कृष्ण सांग म्हणाले. आणि भीष्म म्हणाले, गंगापुत्र म्हणाले, माझा विवाह करावा असा वाटतं. एवढं ऐकलं आणि पांडव हैराणच झाले. पांडव म्हणतात, जो माणूस बाणाच्या शय्येवरती आहे, मृत्यूच्या शय्येवरती आहे, ह्याला कुठचा विवाह करायचा आहे? बघत राहिले. पण कृष्णाला मात्र खूप आनंद झाला. कृष्ण म्हणतो, तेवढ्यासाठीच तर मी तुमच्याकडे आलेलो आहे. आणि मग कृष्णाने सांगितलं पांडवांना, गंगापुत्रांचा विवाह म्हणजे काय आहे? गंगापुत्र योगी आहेत. जे योग साधना करतात ना, ते योग साधना करणारे आपली बुद्धी आत्मस्वरूपापासून भिन्न ठेवतात, वेगळी ठेवतात आणि द्वैतामध्ये राहून योग साधना करतात. पण भक्त जो आहे तो आपली बुद्धी परमात्म्यामध्ये विलीन करून टाकतो आणि म्हणून तो अद्वैताचा अनुभव घेऊ शकतो. आजपर्यंत ज्यांनी योग साधना केलेली आहे त्या गंगापुत्रांनी आपली बुद्धी जी आहे ती बुद्धी परमात्म्यामध्ये कधी विलीन केलेलीच नाही. आणि म्हणून ते म्हणतायत, आज मला कोणाचा विवाह करायचा आहे? माझ्या बुद्धीचा विवाह आता मला परमात्म्यारूपी श्रीकृष्णाशीच करायचा आहे आणि मला माझा देह सोडायचा आहे. गंगापुत्रांची ही भाषा फक्त भगवान श्रीकृष्णाला कळली. श्रीकृष्णाने त्यांना अनुमती दिलेली आहे आणि त्या क्षणी त्याच बाणाच्या शय्येवरती गंगापुत्रांनी श्रीकृष्णाचं रूप आपल्या अंतःकरणामध्ये साठवलं आहे. अलगदपणाने डोळे मिटलेत. सर्व इंद्रियांचा जो आहे तो इंद्रियांना आवरून धरलं. इंद्रियांचा सगळा काय केला? लय केला. इंद्रियांचा लय त्यांनी कशामध्ये केला? मनामध्ये केला. मनाचा लय त्यांनी प्राणशक्तीमध्ये केला. प्राणशक्तीचा लय त्यांनी बुद्धीमध्ये केला. आणि बुद्धी जी आहे त्या बुद्धीचा जो काही सगळे व्यापार आहेत ते थांबवले आणि त्या बुद्धीचा लय त्यांनी आत्म्यामध्ये केला. आणि आत्म्याचा लय त्यांनी परमात्मा रूपी श्रीकृष्णामध्ये केला आणि आपला अवतार कार्य संपवलं. आता पांडवांना कळलं की काय महती आहे श्रीकृष्णाची. युधिष्ठिराचा मोह या ठिकाणी कळला त्याला की करता करविता संपूर्ण ते जे युद्ध झालं पांडव कौरवांचं त्याचा करता करविता कोण होता? ते श्रीकृष्णच होता. हे सगळं जेव्हा गंगापुत्रांनी कृष्णाची स्तुती केली त्या स्तुतीमधून त्यांना कळलं. आणि त्याच वेळेला त्याच कुरुक्षेत्रावरती एक तरुण असणारी जिने धवल वस्त्र परिधान केली आहे ती म्हणजे कोण आहे? तर अभिमन्यूची पत्नी असणारी उत्तरा. ती आक्रोश करत धावत आली आणि ती म्हणते, कृष्णा वाचव, कृष्णा वाचव. कळे ना सगळ्यांना काय झाले. आणि ती म्हणते, माझ्या उदरामध्ये जो पांडवांचा अंश आहे तो अंश जो आहे त्याचा दाह होतोय आणि काही करून तू काय कर, तर हा माझ्या उदरातला वंश जो आहे त्याचं रक्षण कर. एवढं ऐकलं श्रीकृष्णाने अलगद डोळे मिटले. मिटल्यानंतर विचार केला कोणाचं कार्य आहे. क्षणातच कळलं हे वाईट कर्म कुकर्म कोणी केलेलं होतं? तर अश्वत्थाम्याने केलेलं होतं. पांडवांच्या वंशाचा नाश करण्यासाठी त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं आणि ते कोणावरती सोडलेलं होतं? तर उत्तरेच्या गर्भावरती सोडलेलं होतं. श्रीकृष्णांनी आता आपलं जे सुदर्शन चक्र आहे त्या चक्राला आज्ञा केलेली आहे आणि त्या चक्राला कुठे पाठवलेलं आहे? तर त्या उत्तरेच्या गर्भामध्ये पाठवलेलं आहे आणि त्या गर्भाचं रक्षण केलेलं आहे. मातेच्या गर्भामध्ये ज्या बालकाचं रक्षण केलं गेलेलं आहे तो कोण आहे? तर तो परीक्षित आहे.
याच परीक्षिताला श्रीमद भागवत कथा सांगण्याची योजना विधात्यांनी लिहून ठेवलेली होती. आणि ती सांगण्याचं कार्य कोणाचं होतं तर ते शुकमुनींचं होतं. आणि असा हा परीक्षित आहे. डोंगरे महाराज नेहमी म्हणतात, आता परीक्षित म्हणजे कोण आहे? परिरक्षित, चारही बाजूनी ज्याचं रक्षण केलं गेलेलं आहे मातेच्या गर्भामध्ये, तो परीक्षित आहे. आणि त्या परीक्षिताचं रक्षण नारायणाने केलं. त्या परीक्षिताला शाप मिळाला. आणि तो शाप काय होता की 7 दिवसांनी तक्षक येईल आणि 7 दिवसांनी तक्षक येऊन तुला दंश करेल आणि तुझा मृत्यू आहे. आता तो परीक्षित राजा म्हणतोय की जर मला 7 दिवसांनी मृत्यू आहे तर मी क्षत्रिय आहे, राजा आहे, मला मृत्यूचं भय नाही, पण मृत्यूच्या आधी मला आत्मज्ञान व्हावं अशी इच्छा आहे. आणि परीक्षिताला आत्मज्ञान देण्यासाठी कोणाची योजना विधात्यांनी केलेली आहे? नारायणाने केलेली आहे, तर ती शुकमुनींनी केलेली आहे. आणि असा हा परीक्षित आहे. डोंगरे महाराज म्हणतात की बघा, त्या परीक्षिताचं रक्षण त्या नारायणाने मातेच्या गर्भामध्ये केलं. असं जर असेल तर थोडा विचार करा, तुम्ही आणि मी पण मातेच्या गर्भात होतोच ना. मग जर आपण मातेच्या गर्भामध्ये होतो तर आपलं रक्षण कोणी केलं? माझ्या मातेच्या गर्भामध्ये माझे रक्षण करणारा तर तोच नारायण आहे ना. त्या परीक्षिताला शाप मिळाला की 7 दिवसांनी तक्षक येणार आहे आणि तुला काय करणार आहे तर दंश करणार आहे. तुम्हा आम्हाला सुद्धा आठवड्याच्या 7 दिवसापैकी एक दिवस काळरूपी तक्षक येणार आहे आणि आपल्यालाही दंशच करणार आहे. मग जर काळ मला सुद्धा तक्षक दंश करणार आहे तर मलाही तर मुक्तीचा काही विचार केलाच पाहिजे ना. परीक्षिताच्या मुक्तीचा विचार जसा विधात्यांनी केला तसाच परीक्षेच्या निमित्ताने तुमच्या आमच्याही मुक्तीचा विचार जो आहे तो शास्त्रांनी केलेला आहे. आणि ते शास्त्र कोणतं आहे तर ते श्रीमद भागवत पुराण आहे. हे भागवत शास्त्र. परीक्षिताला शाप मिळाला. शाप म्हणजे शब्दरूपी शाप मिळालेला होता. श्रीकृष्णाला त्याचा शाप नाहीसा करणं अवघड होतं का? त्याच्या मनात आलं असतं तर तो मृत्यू एका क्षणामध्ये टाळू शकला असता. पण कृष्ण विचार करतोय, आज टाळलेला मृत्यू पुन्हा 2 वर्षांनी येणारच आहे. त्यापेक्षा काय करावं? शाप जर शब्दरूप असेल तर उशापसुद्धा शब्दरूप असला पाहिजे. आणि उशाप असा असला पाहिजे की तो मृत्यूवरती काय करणारा असला पाहिजे? जय मिळवणारा असला पाहिजे. आणि म्हणून शाप जर मृत्यू आहे तर एखादा असा ग्रंथ निर्माण झाला पाहिजे की जो मृत्यूवरती विजय मिळवेल. आणि नुसता मृत्यूवरती विजय मिळवेल असं नाही तर मृत्यूच नाहीसा करून टाकेल. आणि तो काय होईल तर सनातन तत्वाची प्राप्ती करून घेईल, अमृत तत्वाची प्राप्ती करून घेईल आणि जीवनातून त्याचा मृत्यूचं काळ भयच निघून जाईल. मग अशा ग्रंथाची निर्मिती होणं आहे. आणि म्हणून नारायणाने काय केलेलं आहे तर चतुश्लोकी भागवताची जे आहे ते ब्रह्मदेवानं सांगितलं. आणि महर्षी नारदांनी याच चतुश्लोकी भागवतावरती भागवत महापुराण रचा, त्याच्यावरती रचना करा अशी आज्ञा कोणाला केले? महर्षी व्यासांना केलेली आहे. तर या परीक्षिताला जो शाप मिळाला तो परीक्षित आहे. आणि मग त्या परीक्षिताच्यासाठी संपूर्ण भागवत कथा आहे. आणि आता यामध्ये लक्षात येईल की ज्या वेळेला त्याला शाप मिळाला आहे तेव्हा तो शरण आला आहे. त्यांनी राज्य त्यागलेलं आहे. त्याचा मुलगा जो जनमेजय त्याला दिलेला आहे आणि हा वनामध्ये आलेला आहे. कोणाच्या चरणी आला आहे तर शुकमुनींच्या चरणी आला आहे. आणि मग शुकमुनींच्या चरणी आल्यानंतर याने अत्यंतिक हिताचे काही प्रश्न जे आहेत ते शुकमुनींना विचारलेले आहेत. काही प्रश्न विचारलेले आहेत. आणि शुकमुनींनी नेमकं काय साधन करायचं तो सगळा विषय, मग तो कर्ममार्ग म्हणजे काय, भक्तिमार्ग म्हणजे काय, योगमार्ग म्हणजे काय, हठयोग म्हणजे काय, राजयोग म्हणजे काय, हे सगळंच्या सगळं पुन्हा त्याला समजावून सांगितलं आहे. प्रत्यक्ष काय साधन करायचं आहे ते सांगितलेलं आहे. आणि जर तू स्वतः सनातन तत्व आहेस, तूच ब्रह्मतत्व आहेस, तूच परमात्मा आहेस असा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुला साधन करावं लागेल. आणि मग साधन कसं करायचं तर साधन पहिल्याच आपण चतुश्लोकी भागवतातला 4था श्लोक बघितला तो म्हणजे साधन अन्वय आणि व्यतिरेकानं करायचं. व्यतिरेक म्हणजे वेगळेपणाने असणं. मातीतून घडा निर्माण होतो
पण एकदा घडा निर्माण झाला की तो मातीपासून वेगळा होतो. घड्यामध्ये माती आहे म्हणजेच मातीचा घड्यात अन्वय आहे, पण माती काय आहे, कारणरूपाने भिन्न आहे. आणि म्हणून मातीमध्ये ना घडा आहे, ना घड्याचं रूप आहे, ना घड्याचं नाम आहे. भिन्नपणाने असणं त्याला व्यतिरेक म्हणतात आणि व्यापून असणं त्याला अन्वय म्हणतात. अशी साधना करायची असं सांगितलं आहे. आणि असं साधना करताना सांगता सांगता एक सुंदर दृष्टांत दिलं आहे. त्यांनी असं म्हटलं, दृष्टांताने समजून घ्या, उदाहरणाने समजून घ्या. आपण कधीतरी समुद्रकिनारी जातो आणि समुद्रकिनारी गेल्यानंतर बघतो की सागरामध्ये सुंदर लाटा येत असतात. ते दृश्य बघितल्यावरती आपल्याला अतिशय आनंद होतो. पण आपण कधी विचार करतो का, सागरावरती जो तरंग येतोय तो तरंग उठतानासुद्धा त्याच्यामध्ये पाणी आहे. प्रचंड मोठी लाट निर्माण झाली, लाटेमध्ये पण पाणी आहे. लाट विरते, लय पावते, तेव्हाही ती पाणीरूप आहे. आणि पूर्ण लाट नाहीशी होते, ती सुद्धा पाणीरूप आहे. त्या संपूर्ण लाटेमध्ये पाण्याशिवाय काहीच नाही. म्हणजे उत्पत्तीमध्ये पाणी आहे, स्थितीमध्ये पाणी आहे, लयामध्ये पाणी आहे, लाटेमध्ये, तरंगामध्ये पाण्याशिवाय दुसरं काहीच नाही. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही या विश्वामध्ये क्षणकाल निर्माण झाल्यासारखं तुम्हाला आम्हाला वाटतंय. पण जेव्हा आपण निर्माण झालो तेव्हा आपण ब्रह्मस्वरूप परमात्मस्वरूप आहोत. जेव्हा आपली स्थिती आहे तेव्हाही आपण परमात्मस्वरूप आहोत. एक काळ तुम्ही आम्ही लयामध्ये जाऊ आणि आपल्या स्वरूपामध्ये जाऊ, तेव्हाही आपण जिथे लय होणार आहोत ते ब्रह्मतत्वच आहे. आणि म्हणून ब्रह्मतत्व परमात्म्याशिवाय ह्या संपूर्ण विश्वामध्ये काहीच नाही. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव ना परहा. बस, संपूर्ण विश्वामध्ये परमात्म्याशिवाय काहीच नाही. परीक्षिता, अरे राजा आहेस ना, आता तुला सगळं ज्ञान देतो शुकमुनी म्हणत आहेत. आणि हे ज्ञान जर समजावून घ्यायचं असेल तर आता तुला भागवताचे विषय काय काय आहेत ते सांगतो, भागवताचे सर्ग काय काय आहेत ते सांगतो. म्हणजे तुला चिंतन करून तत्वचिंतन करता येईल आणि तत्वचिंतनाच्या साह्याने तुझं स्वरूप म्हणजे काय आहे ते तुला समजून घेता येईल. आता संवाद आहे तो शुकमुनी आणि परीक्षितांचा. राजा परीक्षित आपले गुरुदेव असणारे शुकमुनींना काही प्रश्न विचारतायत आणि शुकमुनी त्याचे उत्तर देत आहेत. काय भागवताचा विषय मुने सांगा मला, परीक्षित म्हणतोय. आणि आता शुकमुनींनी सांगायला सुरुवात केली. भागवत हे महापुराण आहे, ह्याचे 10 विषय आहेत. हे 10 विषय काय काय आहेत ना राजा ते समजून घे. यातला पहिला विषय सर्ग आहे असं म्हणतात. पहिला विषय जो आहे तो सर्ग आहे. सर्ग म्हणजे विराट पुरुषाने, म्हणजे जो विधाता आहे, जो परमात्मा आहे, जे निर्गुण निराकार तत्व आहे, त्या निर्गुण निराकार तत्वाला एकोहम बहुश्याम असं जे स्फुरण झालं तेव्हा ते ईश्वर तत्व झालं. आणि ह्या ईश्वराने, विराट पुरुषाने आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने पंचमहाभूत आणि त्रिगुण यांच्या साह्याने जी स्थावर जंगम सृष्टी निर्माण केली त्याला सर्ग असं म्हणतात. आपण विश्व उत्पत्तीची प्रक्रिया एकदा बघणार आहोत. आज फक्त एवढं ऐकून ठेवा, आणखीन आपण डिटेलमध्ये सगळं समजून घेऊ. पण सर्ग म्हणजे काय? सर्ग म्हणजे विधात्याने, परमात्म्याने पंचमहाभूत आणि त्रिगुण यांच्या साह्याने स्थावर जंगम जी सृष्टी निर्माण केली, ज्याला जड ईशसृष्टी म्हणतात, ज्याच्यामध्ये वेली आहेत, ज्याच्यामध्ये पर्वत आहेत, ज्याच्यामध्ये नद्या आहेत, ज्याच्यामध्ये झरे आहेत, हे सगळी जी सृष्टी स्थावर जंगम स्थिर अशी जी सृष्टी निर्माण केली त्याला सर्ग असं म्हणतात. आणि सर्ग म्हणजे ईशसृष्टी. आता हे खरं काय आहे? रॉ मटेरियल आहे. विश्वनिर्मितीचं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल म्हणजे आकाश, आकाशात वायू, वायूत तेजा, तेजात आपा, आपात पृथ्वी, पृथ्वीत औषधी, औषधी म्हणजे वनस्पती, औषधीत अन्नम आणि अन्नात वीर्यम, वीर्यात पुरुष. हा पुढचा प्रवास आहे. इथपर्यंतची स्थावर स्थिती जी आहे ती सगळी त्या विधाताने निर्माण केली, त्याला पहिल्यांदी सर्ग असं म्हणतात. आता दुसरा भागवताचा विषय आहे त्याला विसर्ग म्हणतात. विसर्ग म्हणजे आपापल्या विषयांच्या सह 5 भूते
आता या 5 भूतातून 3 त्यांनी काय केलं, निर्माण केलं, 3 गुण निर्माण केले. आणि मग 3 गुणातून, सत्वगुणामधून काय केल्या, तर देवता बनवल्या. रजोगुणातून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय बनवली. तमोगुणातून आकाश, आकाशात वायू, वायोत तेजात, तेजात आपा, आपात पृथ्वी, पृथ्वीत औषधी, औषधीत अन्नम, अन्नात वीर्यम, अशी सगळी सृष्टी त्यांनी विराट निर्माण केली. आणि मग आपापल्या विषयांच्या सह पंचमहाभूत, 10 इंद्रिय, मन, महत्तत्व, अहंकार यांनी जी विराट सृष्टी त्यांनी निर्माण केली, त्या सृष्टीला विसर्ग म्हणतात. म्हणजेच आता तो ईश्वर कुंभार झाला आणि कुंभार होऊन त्यांनी आकार द्यायला सुरुवात केली. आणि आकारांचे 84 लक्ष योनी वेगवेगळे आकार दिले. आणि हे सगळे जे आहेत प्राणी, मग त्याच्यामध्ये हत्ती आहे, घोडं आहे, मांजर आहे, मुंगी आहे, डोंगळा आहे, सगळ्या ज्या योनी आहेत, माणूस आहे, वाघ आहे, सिंह आहे, हरिण आहे, या सगळ्या योनी आकार तयार करायला बसला. आणि म्हणून तोच ईश्वर आता कुंभार झाला. पहिल्या सर्गामध्ये रॉ मटेरियल तयार केलं, दुसऱ्या सर्गामध्ये तोच ईश्वर आता कुंभार झाला. आणि विश्वाची उत्पत्ती त्यांनी करून काय केलं, तर त्यांनी त्रिपुटीयुक्त ही संपूर्ण जीवकृत माया निर्माण केली. आणि जीवकृत माया याचाच अर्थ ही सगळी ईश्वराची सृष्टी त्यांनी निर्माण केली. त्याच्यामध्ये काही भेद आहेत, पण ते भेद तुम्हाला आम्हाला त्रास देत नाहीत. जडसृष्टी आपल्याला त्रास देत नाही आणि ईशसृष्टी आपल्याला त्रास देत नाही. ही जे ईशसृष्टी आहे, पण जीवकृत सृष्टी मात्र आपल्याला त्रास देते. फार सुंदर दृष्टांत शास्त्रांनी दिला आहे. कधीतरी एखादा आपण रेल्वे स्टेशनवरती जाऊन उभं राहावं, गाडी येते, गाडीमधून हजारो माणसं खाली उतरतात. कोणी आपण त्या माणसांकडे बघून ती माणसं आपल्याला त्रास देत नाही. आपल्याला सुखही वाटत नाही, दुःखही वाटत नाही, कारण ते आपले कोणीच नसतात. पण त्याच गाडीतून एखादा आपला शत्रू यावा, आपल्याला संताप येतो. आणि त्याच गाडीतून एखादा आपला मित्र किंवा आपला नातेवाईक यावा, लगेच आपल्याला आनंद होतो. मग जो माझा शत्रू, माझा मित्र, या सगळ्याला जीवकृत माया असं म्हणतात. जीवकृत माया ईश्वराने नाही निर्माण केली, ती जीवाने निर्माण केली. आणि म्हणून विसर्ग म्हणजे काय आहे, तर जीवाने निर्माण केलेली जीवकृत माया जी त्रिपुटीने युक्त आहे. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, ध्याता, ध्येय आणि ज्ञान, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन, ह्या सगळ्यांनी परिपूर्ण अशी असणारी जी सृष्टी आहे ती कोणती आहे, तर तो विसर्ग आहे. हा भागवताचा दुसरा विषय. भागवताचा तिसरा विषय म्हणजे स्थान. स्थान म्हणजे पृथ्वी, ही सृष्टी आहे, त्या सृष्टीचा उत्कर्ष. ही सृष्टी तुम्हाला आम्हाला कधी दिसते? या सृष्टीचा भोग आपल्याला केव्हा घडतो? आपण रोज जेव्हा सुषुप्तीमध्ये, गाढ झोपेमध्ये जातो, तेव्हा आपल्याला जग दिसत नाही. पण ज्या क्षणी आपण जागृतीमध्ये येतो, जागृतीमध्ये आल्याबरोबर डोळे एकदा उघडले, डोळे उघडल्यानंतर आपल्याला संपूर्ण जगताचं दर्शन दिसतं आणि संपूर्ण जगत आपल्या डोळ्यासमोर येतं. याचाच अर्थ समोरच्या सृष्टीचा, समोरचा जगताचा जणू काय होतो, तो उत्कर्ष होतो. ते जगत निर्मिती होते. आणि जगताची निर्मिती कुठे होते, तर ते जे स्थान म्हणजेच जीवाची जागृत अवस्था, हा भागवताचा तिसरा विषय आहे. लक्षात येईल, हे सगळे साधनेचे टप्पे आहेत. जीवानी काय साधना करायची आहे, कशी साधना करायची आहे, हे सगळे 10 सर्गामधून आपल्याला साक्षात महर्षी व्यास सांगत आहेत. आणि म्हणून तिसरा विषय स्थान आहे. याच भागवताचा चौथा विषय कोणता असेल, तर ते पोषण आहे. पोषण म्हणजे भगवंताचा भक्तावरती झालेला विशेष अनुग्रह. आपण सद्गुरूंच्याकडे जातो, त्यांनी अनुग्रह करावा म्हणून. अनुग्रह होत असतो, तो करायचा नसतो. भक्तांनी साधनेने आपला अधिकार वाढवला की अनुग्रह आपोआप होतो. पण त्यासाठी आपल्याला काहीतरी करणं आहे. मग पोषण म्हणजे काय, तर भगवंताचा भक्तावरती झालेला अनुग्रह म्हणजे पोषण. हे 2 प्रकारांनी होतं. पहिल्याला सामान्य म्हटलेलं आहे. सामान्य याचा अर्थ भरण पोषण. भगवंतांनी ज्याला निर्माण केलेलं आहे त्याचं उदरभरण, खाण्याची सोय त्यांनीच करून ठेवलेली आहे. आपल्याला वाटतं की मी काहीतरी मेहनत करते आणि म्हणून मला खायला मिळते, असं नाही आहे.
लाखो पशुपक्षी आहेत, वाघ सिंह आहेत, त्यांच्या खायची काय सोय आपण तुम्ही आम्ही केली आहे? कोणी सोय केली आहे? ज्याची निर्मिती त्यांनी केलेली आहे त्याचं अन्नही तोच निर्माण करतो, त्याचं उदरभरणाची सोय त्याचीच आहे. आणि म्हणून प्रत्येक जीवाच्या उदरभरणाची पोषणाची सोय तोच करणारा आहे. मला मात्र वाटतं की मी मेहनत करते म्हणून मला घरात मिळतं खायला, असं नसतं. निमित्त मात्र भव सव्यसाची, त्यांनी सगळी सोय करून ठेवलेली आहे, फक्त कोणीतरी निमित्त व्हावं लागतं. म्हणून भगवंताच्या उदरभरणाची केलेली सोय त्याला सामान्य पोषण म्हटलेलं आहे. आणि विशेष पोषण म्हणजे आनंदाची प्राप्ती. परमात्मा आनंद स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती आपल्याला परमात्मा सगुण साकार रूप सद्गुरू रूपांमध्ये येतो आणि त्या आनंदाची प्राप्ती करून देतो. आणि ही त्याची विशेष कृपा आहे आणि ही विशेष कृपा त्याला पोषण म्हटलेलं आहे. भागवताचा हा चौथा विषय आहे ज्याला पोषण म्हटलेलं आहे. भागवताचा पाचवा विषय मन्वंतर. मन्वंतराचे दोन अर्थ आहेत, एक म्हणजे कालगणना आणि दुसरं म्हणजे अनुग्रहास प्राप्त झालेल्या मनुने, म्हणजे जो अनुग्रह द्यायला योग्य आहे, ज्याचं सामर्थ्य आहे, असे जे कोणी अत्यंत श्रेष्ठ आहेत असे ते जे मनु, पहिला झालेला मनु ज्याची पत्नी शतरूपा होती, ज्याला आपण रोल मॉडेल म्हणतो, आपल्यासमोर असणारे आदर्श राम आणि कृष्णासारखे, हे जे मनु आहेत त्यांनी जो धर्म आखून दिला आणि त्याप्रमाणे आचरण करून दाखवलं. त्यांनी आपल्यासमोर एक काय ठेवला, वस्तुपाठ ठेवला. ते रोल मॉडेल्स आहेत आपल्यासमोर, आपण त्यांना फॉलो करतो, त्यांच्या पाठीमागे आपण जातो. म्हणून त्यांनी जो धर्माचं आचरण करून दाखवलं, हे त्यांनी केलेल्या धर्माच्या आचरणाला मन्वंतर असं म्हणतात. आणि म्हणून त्यांनी कसं धर्माचं रक्षण केलं, त्यांनी कसं धर्माचं पालन केलं, हे कोणी समजून घ्यायचं? हे तुम्ही आम्ही साधकांनी भक्तांनी समजून घ्यायचं. हा भागवताचा काय आहे तर पाचवा विषय आहे सांगितलं आहे. भागवताचा सहावा विषय म्हणजे उती. उती म्हणजे प्राण्यांच्या पापपुण्यात्मक वासना. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. ही वासना अत्यंत वाईट आहे जी तुम्हाला आम्हाला जन्म घ्यायला लावते. आपल्याला कळतही नाही की वासना किती आपल्यावरती काही परिणाम करत असते. ज्यांच्या चरणी आम्ही काही शिकलो त्या परमपूज्य योगिनी असणाऱ्या मंदाताई गंधे अत्यंत अधिकारी आज आहेत, ज्यांचं गोपाळकृष्णाचं मंदिर आहे. त्या म्हणतात, घरातल्या महिलेला असं वाटतं की रोज मी काय रांधायचं, रोज मी काय कामं करायची, मला कधीतरी इथं बसून खायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून तिला काम करायचाच कंटाळा येतो म्हणे. आणि एक दिवस ती संकल्प करते, मला बसूनच खायला मिळालं पाहिजे. असा संकल्प जर तिने अज्ञानामध्ये सुद्धा केला तर तिने पुढच्या जन्माची तयारी केली. आणि पुढच्या जन्मामध्ये तिला कोणता जन्म मिळतो तर भिंतीवरच्या पालीचा, म्हणजे लिझार्ड. कारण तोंड आ केलं की आतमध्ये कीटक आला, डास आला, अन्न रेडी आहे. परवडणार आहे का आपल्याला? नरदेहामधून इतकं नीच योनीमध्ये जायचं आहे का आपल्याला? मग पापपुण्यांच्या वासना मला विचार करून नाहीशा करायच्या आहेत. आणि म्हणून पाप पुण्य जे आहे ते पाप पुण्य आपल्याला विचाराने जर दूर करायचं असेल तर आपल्याला विचार केला पाहिजे. आणि मग त्या पापपुण्यांच्या वासना म्हणजे उती, या उती कशा आहेत, त्यांचा परिणाम काय आहे, हा सगळा भागवताचा काय आहे ते सहावा विषय आहे. भागवताचा सातवा विषय म्हणजे ईशानुकथा. भगवंताचे अवतार, भगवंताचे भक्तांची चरित्र, जेणेकरून आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती जी आहे ती भक्तीची वाढ होईल, भक्तीची निष्ठा कायम होईल. आणि अशा ईशानुकथा म्हणजे भगवंताची चरित्र, भक्तांची चरित्र, की ज्याच्यामुळे आपलं जीवन जे आहे त्याचा काय होईल तर उद्धार होईल. हा भागवताचा काय आहे तर सातवा विषय आहे. भागवताचा आठवा विषय आहे निरोध. निरोध याचा अर्थ एक चित्र आपण नेहमी बघतो, कॅलेंडरवरती बघतो की भगवान नारायण जे आहेत ते शेष अनंत नागावरती पहुडलेले आहेत. चित्र आपण कायम बघतो, पण ही स्थिती म्हणजे काय आहे, ती निरोध आहे हे आपल्याला माहिती नाही. निरोध स्थिती जी काही आहे त्या निरोध स्थितीमध्ये अशा प्रकारच्या काही घटना घडल्या जातात
की ज्यामध्ये संपूर्ण विश्व जे आहे असं म्हटलेलं आहे की भगवंत त्या ठिकाणी योगनिद्रेमध्ये जातो आणि भगवंत ज्या वेळेला योगनिद्रेमध्ये जातो तेव्हा जीवाचा इंद्रियांचा सगळ्याचा लय होतो, कारण विश्वाचाच लय होतो. भगवंत योगनिद्रेमध्ये गेला म्हणजे तो उदकामध्ये गेला. तो जेव्हा उदकामध्ये जातो तेव्हा विश्वाचा लय झालेला असतो आणि जेव्हा विश्वाचा लय झाला तेव्हा तुम्ही आम्ही कुठे जिवंत असणार? आपला इथं लयच आहे. आणि मग असा हा भगवंत, असा हा नारायण कुठे जाऊन झोपतो? तर क्षीरसागराच्या तळाशी शेष अनंत नागावरती जाऊन झोपतो. ही जी स्थिती आहे त्याला निरोध म्हणतात. भगवंत तिथे का जातो? कारण जेव्हा विश्वाचा लय होतो तेव्हा तुमच्या आमच्यासारखे लक्षावधी जीव या ठिकाणी आहेत. त्यांनी लक्षावधी कर्म केलेली आहेत आणि सगळ्या कर्माची कर्मफळं भोगलेली नाहीत. कर्मबीज शिल्लक आहेत, कर्मांच्या फलांचे भोगही शिल्लक आहेत. मग ते अत्यंत सूक्ष्म बीज रूपाने सूक्ष्म सूक्ष्म असणारी बीज किती आहेत? ती अनंत, अत्यंत महत्त्वाची अनंत अशी असणारी ती अत्यंत कशी आहेत तर मौल्यवान आहेत. कारण जेव्हा पुन्हा सृष्टी निर्माण करायची तेव्हा पुन्हा जेव्हा एखादा हा जीव जन्माला येईल तेव्हा त्याचं प्रारब्ध त्यालाच द्यायचं, त्याचा भोग त्यालाच द्यायचा, त्याचं कर्मबीज त्यालाच द्यायचं, त्याचं फल त्यालाच द्यायचं. हा सगळा हिशोब लिहून ठेवायचा. हे कार्य कोणाचं आहे? त्या विधात्याचं आहे. म्हणून कर्मबीज अनंत, कर्माची फलबीज अनंत आणि म्हणून ती बारीक 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 सूक्ष्म 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 अनंत अनंत इतकं अनंत आहे की तो शेष राहिलेली ती बीज, तो शेष अनंत. आपण जेव्हा ट्रॅव्हलिंगला जातो, प्रवासाला जातो तेव्हा पैसे अगदी आपल्याजवळ ठेवतो. तसं ही सूक्ष्म बीज इतकी महत्त्वाची आहेत की विश्वनिर्माण केल्यानंतर पुन्हा मानवाची निर्मिती करायची, प्राण्यांची निर्मिती करायची, त्यांना त्यांचे प्रारब्धाचे भोग द्यायचे. ही सगळी बीज अनंत असणारी, ज्याची त्यालाच द्यायची, हा सगळा हिशोब त्या विधात्यांनी ठेवायचा. आणि म्हणून ती महत्त्वाची असणारी ती सूक्ष्म अनंत बीज त्याच्यावरतीच हा विधाता नारायण शयन करतो. आणि तो योगनिद्रेमध्ये जातो. तुमची आमची निद्रा भोगनिद्रा, कारण आम्ही झोपेमध्ये गेलो तरी स्वप्नच पाहतो, तिथंही भोगच भोगतो. आणि तो जागृत अवस्थेमध्ये सुद्धा कसा आहे तर तो योगी आहे आणि योगनिद्रेमध्ये तर तो योगी आहेच आहे. त्या सगळ्या शेष अनंता असणाऱ्या त्या बीजांवरती तो झोपतो. ही भगवंताची काय आहे तर ती निरोध स्थिती आहे. जीवाच्या बाबतीत जेव्हा विश्व लयाला जातं तेव्हा त्याला अव्यक्त दशा म्हणतात. ईश्वर अव्यक्तावस्थेमध्ये आहे. मग ही अवस्था जीवाला कधी येते? जीव जेव्हा सुषुप्तीमध्ये जातो तेव्हा तोही अव्यक्त दशेमध्ये जातो. ही जी अवस्था आहे त्याला निरोध म्हणतात. आणि त्यानंतर भागवताचा 8वा विषय आहे, 9वा विषय आहे मुक्ती. मुक्ती याचा अर्थ मी करता, मी भोगता या विपरीत स्वरूपापासून काय असणे तर मुक्त होणे, याचा त्याग करणे आणि अखंड ब्राह्मी स्थितीमध्ये राहणे. विचार करू, तुम्ही आम्ही ब्राह्मी स्थितीमध्ये राहतो का? तुर्यावस्थेमध्ये राहतो का? आपण सतत जागृत अवस्थेमध्ये हे करीन ते करीन, हे हवंय ते हवंय, असं हवंय तसं हवंय, हे मला आवडत नाही ते मला आवडतं, सारखी कुरकुर 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 चालू आहे. त्या विधात्यांनी मला कर्म करायला इथे पाठवलं आहे पण मला कर्माचाच कंटाळा आहे. जरा काही काम केलं की आपण म्हणतो चला मी आडवं पडू, आणि सगळे पशु आडवे आहेत. आपल्याला कळतही नाही मी जेव्हा आडवा होतो तेव्हा मी पशुच होतो, पण नाही समजत. मग देह उभा आहे, त्या उभ्या देहाने ईश्वरांनी मला कार्य करायलाच पाठवलेलं आहे. मग असा मुक्ती जी आहे त्या मुक्तीमध्ये मला कर्तृत्वाचा भाव जो आहे तो कर्तृत्वाचा भावही मला सोडायचा आहे, भोक्तृत्वाचा भावही मला सोडायचा आहे. आणि कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा भाव सोडून मला कुठे जायचं आहे तर मला मुक्तीच्या साह्याने प्रवासाला जायचं आहे. मग ही मुक्ती म्हणजे काय आहे तर हा भागवताचा 9वा विषय आहे. त्यानंतर भागवताचा 10वा विषय म्हणजे आश्रय. तुम्हा आम्हाला सगळ्यांना सृष्टी उत्पन्न करून प्रकाशित करणारा जो ईश्वर आहे,
ज्या ईश्वराने या विश्वाची निर्मिती केली तोच नारायण आहे. या विश्वाला प्रकाशित करणारा तोच आहे. प्रलय घडवून आणणारा तोच परमात्मा आहे. हा परमात्माच विश्वाचा आधार आहे, तुमचा आमचा सगळ्यांचा आधार आहे. आणि म्हणून आश्रय एकच आहे, तो म्हणजे परमात्मा किंवा ब्रह्म. भक्तीच्या भाषेमध्ये परमात्मा, ज्ञानाच्या भाषेमध्ये ब्रह्म. याशिवाय आपल्याला कोणताही काय नाही, तर आधार नाही. जसा वृक्षाला मातीचा आधार आहे, तसा तुम्हा आम्हाला एकच आधार आहे, म्हणजे तो परमात्म्याचा आहे, शिवाचा आधार आहे. ज्या क्षणी आपल्या अंतरंगातून शिवतत्व म्हणजे परमात्म्य तत्व निघून जाईल, त्या क्षणी या देहाचं कल्याण राहणार नाही, ते शव होऊन जाईल. शक्तिरूप असणारा, ज्ञानस्वरूप असणारा, चैतन्य स्वरूप असणारा तो शिव अंतरंगामध्ये आहे. म्हणून तुम्ही आम्ही चैतन्याने परिपूर्ण आहोत. जेव्हा तो त्याचं अस्तित्व काढून घेईल, तेव्हा आपण शव होऊन जाऊ. म्हणून प्रत्येकाला आधार कोणाचा आहे, तर त्याच परमात्म्याचा आहे. आणि तो परमात्मा कसा आहे, हा भागवताचा काय आहे, तर 10वा विषय आहे. भागवतामध्ये हे 10 विषय आहेत. या 10 विषयाचं चिंतन साधनेच्या अंगाने करायचं आहे. आणि आता इथून आपल्याला मुक्तीची वाट धरायची आहे, असं शुकमुनी कोणाला सांगतायत, तर परीक्षिताला सांगतायत. आणि मग ते असं म्हणतायत की अशा या भगवंतानी अनेक अवतार घेतले. नीच योनीमध्ये त्याने कूर्म, वत्स्य, वराह, नरसिंह अवतार घेतले. या ज्या नीच योनीमध्ये घेतलेल्या अवतारांना तिर्यक योनी म्हणतात. तिर्यक योनी म्हणजे काय? तिर्यक म्हणजे तिरका. पक्षी सगळे तिरके आहेत. ज्यांच्या देहपतनानंतर म्हणजे मृत्यूनंतर ज्या देहावरती संस्कारच केले जात नाहीत, त्याला तिर्यक योनी म्हणतात. मानवाच्या देहावरती संस्कार केले जातात की नाही? गुरुजी येतात, काही संस्कार करतात. ज्या देहावरती मृत्यूनंतर संस्कार केला जातो तो नरदेह आहे. आणि पशूंच्या आणि पक्ष्यांच्या बाकीच्या कोणत्याही देहावरती संस्कार केले जात नाहीत. आणि म्हणून ती नीच योनी आहे, ती तिर्यक योनी आहे, असं भागवत आपल्याला सांगते. आणि मग मानव देहामध्ये भगवंतांनी काही राजसयुक्त म्हणजे रजगुणांनी युक्त आणि काही सत्वगुणांनी युक्त असेही काही अवतार घेतले. मग काही धर्मसंस्थेपणासाठी त्यांनी जे अवतार घेतलेत त्याच्यामध्ये मग व्यास आहेत, त्याच्यामध्ये पृथुराज आहे, ऋषभदेव आहेत, वामन अवतार आहे, रामावतार आहे, कृष्णावतार आहे, बौद्धावतार आहे. असे अनेक अवतार करून भगवंतांनी धर्मसंस्थापना केली. आणि मग याच धर्मसंस्थापनेमध्ये विषय येतो ते म्हणजे त्रिगुण विचार. तुमचं आमचं जीवन तिन्ही गुणांनी युक्त आहे. या तिन्ही गुणांपासून आपण वेगळे होऊ शकत नाही. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, तिन्ही गुणांची आवश्यकता आहे. तमोगुणाची आवश्यकता साधकाला नाही, भक्ताला नाही. तमोगुण प्रमाद, आलस्य आणि निद्रा सुचवतो. जो कर्म करणारा आहे त्याला त्या तमोगुणाची गरज नाही. रजोगुण सतत मला कर्मारूढ व्हायला शिकवतो. आणि सत्वगुणामध्ये ज्ञानाभिमुख असणारा तो कर्म तर करतो, पण तो कर्माच्या कर्तृत्वापासून च्युत झालेला असतो, म्हणजे खाली उतरलेला असतो. म्हणून सत्वगुणांनी जेव्हा कर्म केलं जातं तेव्हा सत्वगुणी युक्त कर्म आपल्याला ईश्वराभिमुख बनवतं. रजोगुणामध्ये सत्वगुणे भगवत प्राप्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, पुनरपि जननम पुनरपि मरणम रजोगुणाने घडणार आहे. आणि तमोगुणे अधोगती. या तीनही गुणांच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून विचारांनी आपण तमोगुण सोडायचा आहे, रजोगुण सोडायचा आहे आणि सत्वगुणामध्ये स्थिर व्हायचं आहे. आणि एका टप्प्यानंतर सत्वगुणसुद्धा सोडून द्यायचा, कारण तिन्ही बेड्या आहेत. एक लोखंडाची आहे, एक पितळ्याची आहे आणि एक सोन्याची आहे. तिन्ही बेडी मला बांधणाऱ्याच आहेत. आणि म्हणून तिन्ही बेडी सोडून देऊन आपल्याला गुणातीत व्हायचं आहे. गुणातीत होणं याचा अर्थ गुण माझ्यामध्ये असणं, मला जेव्हा पाहिजे तेव्हा त्या गुणाचा वापर करून घेणं. तमोगुण म्हणजे कसा आहे, तो काहीच करत नाही. तो एका जागी नुसता बसायला लावतो, काही शिकवत नाही, काय म्हणजे काही करत नाही. तो स्थिर आहे, काहीच करत नाही. मग तमोगुण वाईट आहे का? नाही. साधकाला जर आसन सिद्धी करायची, एका जागी बसायचं आहे, कोणता गुण पाहिजे?
एका जागी बसण्यासाठी स्थिरच तमोगुणच पाहिजे. याचा अर्थ झोप तमोगुणाची आहे. झोपेशिवाय तुम्ही आम्ही राहू शकू का? झोपेशिवाय नाही तुम्ही आम्ही राहू शकणार. ज्याचा अर्थ आपल्याला जीवनामध्ये झोपेची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे तिन्ही गुणांची आवश्यकता आहे. त्या गुणांचा पाहिजे तसा वापर करून घेणं आणि वापर केल्यानंतर ते सोडून देणं, याला गुणातीत होणं म्हणतात. परमात्मा गुणातीत आहे. आपल्याला गुणांच्या बंधनातून सुटायचं आहे आणि गुणातीत व्हायचं आहे. आणि मग गुणातीत झाल्यानंतर, कारण रजोगुणामध्ये गती आहे, तमामध्ये स्थिरता आणि जडता आहे, आणि जो सत्वगुण आहे त्या सत्वगुणाने ह्या दोघांनाही धरून ठेवण्याचं सामर्थ्य आहे. आणि दोघांना धरून त्यांचा वापर करून घेऊन ज्ञानप्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य सत्वगुणाचं आहे. मग सत्वगुणाची प्राप्ती करून घेणं हा सगळा विचार जो आहे माऊलींची सुंदर हवी आहे. माऊली असं म्हणतात, तू गुणत्रयातीते अवघेरी, ह्या तिन्ही गुणांचा तू त्याग कर. मी माझे ऐसे न करी, मी आणि माझं असं म्हणूच नकोस. असं जर केलंस तर ह्या तीनही बेड्या ज्या आहेत त्या बेड्या हळू अलगद गळून पडतील आणि त्या बंधनातून जीव हळूच अलगद सुटेल. आणि जीव जेव्हा त्या तिन्ही गुणांच्या बंधनातून सुटेल तेव्हा गुणातीतीकडे तो प्रवास करेल. आणि गुणातीत होणं याचा अर्थ माझ्यामध्ये 3 गुण आहेत याचं साक्षी भावाने काय करणं तर बघणं. जसा घरामध्ये दिवा आहे, आपण लाईट लावतो आणि दिवसभर घरामध्ये काम करतो. कधी झोपतो, कधी जेवतो, कधी आणखीन काय करतो, कधी भांडतो, कधी सिनेमा बघतो, कधी प्रार्थना म्हणतो, कधी पूजा करतो. हे सगळं बघणारा घरामध्ये दिवा आहे. तो दिवा प्रत्यक्षात काहीच करत नाही, पण त्याच्या प्रकाशामध्ये आपण सगळं करतो. तसं आपल्या आतमध्ये असणाऱ्या ज्ञानप्रकाशामध्ये आपले तीनही हे गुण काय कार्य करत आहेत याचं साक्षीत्वाने आपणच आपल्याला बघणं आहे. मग इथे चूक काय आहे, इथे बरोबर काय आहे, आपलंच आपल्याला कळतं. हे बघणं हीच साधना आहे. ही भक्तांनी आणि साधकांनी केली पाहिजे असं आपल्याला सांगितलं आहे. आणि म्हणून गुणातीताकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो सगळ्या साधकांनी स्वतःचा स्वतः करायचा आहे. म्हणून हा सगळा विचार दिला. आणि आता शुकमुनी म्हणतायत, राजा तुला भागवताचे 10 विषय सांगितले, गुणातीत होण्याची प्रक्रिया सांगितली, पण या भागवतामध्ये ही जी सृष्टी आहे ना, ही सृष्टी कशाने निर्माण झाली आहे? ती 10 सर्गांनी निर्माण झालेली आहे. ते 10 सर्ग म्हणजे काय ते मी तुला सांगतो. आता भागवताचा वेगळा विषय येतो तो म्हणजे सर्ग. अतिशय भागवत ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे बरं का. असे विषय आणि असा सर्ग कुठल्याही ग्रंथात आपल्याला पाहायला मिळत नाही. अतिशय विश्लेषण सविस्तरपणाने हा विषय व्यासांनी भागवत महापुराणामध्ये मांडलेला आहे. आणि आता सृष्टी ज्या 10 सर्गांनी निर्माण झालेली आहे ते 10 सर्ग म्हणजे काय ते हळूहळू त्यांनी सांगायला सुरुवात केली. परीक्षित म्हणतोय, मुने सांगा, कारण हे सगळं सांगूनच मला कळेल की प्रत्यक्ष साधना कशी करायची आणि त्याचं चिंतन कसं करायचं आहे. तत्वचिंतन आणि लयचिंतन ही वैचारिक साधना केल्याशिवाय मी मुक्तीकडे नाही प्रवास करू शकत. तेव्हा मुने मला हे सगळं समजावून सांगा. आणि आता शुकमुनींनी सांगायला सुरुवात केली. शुकमुनी म्हणतायत, राजा समजून घे. भागवताचा पहिला सर्ग जो आहे तो सर्ग म्हणजे काय? रज, तम आणि सत्व या गुणांचे कमी अधिक तत्व म्हणजे महत्त्व. खूप अवघड आहे बरं का समजून घ्यायला. रज, तम आणि सत्व हे 3 गुण. तिन्ही गुणांचं प्रगटीकरण कुठे असतं? ते चैतन्याच्या ठिकाणी आहे. जी सजीव सृष्टी आहे, ज्याला आपण म्हणतो लिव्हिंग बीइंग्स, ज्या ठिकाणी लिव्हिंग बीइंग्स आहे, ज्या ठिकाणी सजीव सृष्टी आहे, त्या ठिकाणी रज, तम आणि सत्व या गुणांचं कमी अधिक जास्त असतात. ते कधी कमी असतात, कधी जास्त नसतात. जेव्हा विश्वाची निर्मितीच नाही, विश्वच नसतं, तेव्हा 3ही गुण साम्यावस्थेमध्ये असतात. आणि जेव्हा ते साम्यावस्थेमध्ये असतात तेव्हा विश्वाची निर्मिती नाही. आणि हे 3 गुण जेव्हा कमी जास्त होतात तेव्हा विश्वाची निर्मिती सुरू होते. मग आता विश्वाची निर्मिती ज्या ठिकाणी सुरू होते तो जो पहिला सर्ग असेल तर त्याला महत्त्व म्हटलं आहे. आणि महत्त्व म्हणजे व्यष्टी आणि समष्टी. व्यष्टी म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि समष्टी म्हणजे समाज, सोसायटी. या सोसायटीमध्ये 84 लक्ष योनी आहेत.
तुमच्या माझ्यासारखा जीव पण आहे. महत्त्व म्हणजे व्यक्तीची बुद्धी, माझी बुद्धी, तुझी बुद्धी, घरातल्या सगळ्यांची बुद्धी, प्राण्यांची बुद्धी, जगामध्ये जितके सगळे लोक आहेत त्या प्रत्येकाची बुद्धी, ह्या सगळ्यांचं व्यापक जे बुद्धितत्व तेजतत्वाचं आहे त्याला महत्तत्व म्हणतात. म्हणजे तेजतत्व ज्ञानस्वरूप असणारं तत्व, ज्ञान ग्रहण करणारं तत्व जे आहे त्या महत्तत्वाने हे विश्व बनलेलं आहे. आणि म्हणून सृष्टी ज्याने बनलेली आहे ते पहिलं तत्व म्हणजे कोणतं असेल तर ते महत्तत्व आहे असं शुकमुनी परीक्षिताला सांगतायत. त्यानंतर राजा दुसरा सर्ग म्हणजे काय ते समजून घे. दुसऱ्या सर्गामध्ये काय आहे, पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि त्या सगळ्यांचा असणारा जनक म्हणजे अहंकार. अहम 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 कारयती इति अहंकार, हा जो मला मी 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 म्हणायला लावतो. मी आहे म्हणून होतं, मी नसतो तर झालं नसतं, माझ्यासारखं कार्य कोणी करत नाही, माझ्यासारखी उपासना कोणी करत नाही, माझ्यासारखी भक्ती कोणी करत नाही. हे जे मी मी म्हणणं आहे तोच अहंकार आहे. अत्यंत सूक्ष्म आहे, पृथ्वी तत्वाचा आहे आणि पृथ्वी कठीण आहे, कठोर आहे. तसा अहंकार इतका कठीण आहे की तो जाता जातच नाही. जितका घालवण्याचा प्रयत्न करतो तितका तो येऊन आणखीन जास्त चिकटतो. हे म्हणून पंचमहाभूत, ज्या पंचमहाभूतांनी तुमचं आमचं शरीर बनलेलं आहे, विश्व बनलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये कर्मेंद्रिय आहेत आणि त्याच्यामध्ये अहंकार आहे. हा जो अहंकार आहे यानी ही सगळी सृष्टी बनलेली आहे. कारण वाघाला पण अहंकार आहे, सिंहाला पण अहंकार आहे, मांजरीला पण अहंकार आहे, उंदराला पण अहंकार आहे आणि मुंगीला सुद्धा अहंकार आहे आणि तुम्हाला आणि मला सुद्धा अहंकार आहेच. ज्या अहंकाराने सृष्टी बनलेली आहे त्याला दुसरा सर्ग म्हणतात. म्हणून पहिला सर्ग महत्तत्व, बुद्धितत्व, व्यापक, समष्टी पहिलं, आणि दुसरं जे आहे सर्ग तो म्हणजे अहंकार. तिसरं म्हटले तिसरा सर्ग शब्दाधिक सूक्ष्मभूते. तुम्ही आम्ही शब्द म्हणतो, शब्द आकाशाचा आहे, आकाशाचा गुण शब्द आहे. पण शब्दाची व्युत्पत्ती कशी आहे, शब्द कुठून निर्माण होतो, कधी विचार केला? आपण बोलतो, बोललेला शब्द कुठून निर्माण होतो? शब्द म्हणजे दुसरं काहीच नाही, ते वायुतत्व आहे. वायुतत्व आकाशाच्या पोकळीमध्ये आहे. तसे शरीराच्या आतमध्ये जे आकाश पोकळी आहे त्या पोकळीमध्ये वायू आहे. आणि हा वायू जेव्हा आपण पोटावरती दाब देतो तेव्हा तो मुखामध्ये येतो आणि मुखामध्ये आल्यानंतर 8 ठिकाणी आबदळतो, आपटतो. कधी ओठावरती, कधी दातावरती, कधी टाळूवरती. आणि तेव्हा विशिष्ट आवाज निर्माण होतो ज्याला आपण वर्ण किंवा अल्फाबेट्स म्हणतो. शब्द कुठून निर्माण झाले? सूक्ष्म वायू स्वरूपातून निर्माण झाले. आणि म्हणून तिसरा सर्ग जो आहे शब्दाधिक सूक्ष्म भूते वायू स्वरूप आहेत. या वायूनेच विश्व निर्माण बनलेलं आहे, सृष्टी निर्माण बनली आहे, त्याला तिसरा सर्ग म्हणतात. चौथा सर्ग जो आहे सृष्टी ज्यानी निर्माण झाली आहे तो चौथा सर्ग आहे. तो काय आहे? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन. वायू स्वरूप असणारं मन. या मनाची उत्पत्ती झाल्याबरोबर जीव काय करतो? त्या जीवाला चैनच पडत नाही. मी आता हे करतो, मी आता ते करतो, मी आता जेवण बनवते, मी आता काय करते, लिखाण करते, मी आता वाचन करते. म्हणजे ते मन त्या जीवाला कर्म करायला प्रवृत्त करतं. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, वायुतत्वाचं मन आणि त्याच्या प्रेरणेने घडलेलं कर्म, हे सगळं काय आहे? हा कोणता सर्ग असेल तर तो चौथा सर्ग आहे. याच सर्गाने सृष्टी बनली आहे. पाचवा सर्ग जो आहे तो सात्विक अहंकारापासून बनलेल्या सर्व देवता. सत्वगुणाने सगळ्या देवता बनल्या. आपल्या इंद्रियांच्या देवता, चक्षुची देवता आहे, घ्राणेंद्रियाची देवता आहे, कर्णेंद्रियाची देवता आहे, वाणीची देवता आहे, त्वचेची देवता आहे, मनाची देवता आहे, बुद्धीची देवता आहे. ह्या सगळ्या देवता वायुस्वरूप आहेत, सूक्ष्म आहेत. आणि म्हणून त्यांची उपासना आपण यज्ञामध्ये आहुती देऊन करतो.
कारण यज्ञामध्ये आहुती दिली की ते अन्न काय आहुती दिलेलं असतं त्याचं नामरूप निघून जातं आणि त्याचं काय होतं, वाफ तयार होते, वायू तयार होतो आणि वायुस्वरूप देवतांना वायूपर्यंत नेऊन पोचवलं जातं. सगळ्या देवता सूक्ष्म वायुस्वरूप आहेत. या सात्विक अहंकारापासून निर्माण झालेल्या आहेत. हा 5वा सर्ग आहे. 6वा सर्ग म्हणजे जीवाला आवरण आणि विक्षेप करणाऱ्या 5 अविद्या. हे तुमचं आमचं वर्णन आहे. तुम्हाला आम्हाला 5 प्रकारच्या अविद्या आहेत, 5 प्रकारचं अज्ञान आहे आणि या अज्ञानानेच सगळं जग बनलेलं आहे. पहिलं म्हणजे तम. तम म्हणजे आपल्याला स्वरूपाचं अज्ञान आहे. माहिती नाही आपल्याला मी कोण आहे. आपण सगळे आपल्याला शरीर समजतो, पण मी शरीरी आहे, चैतन्य हेच मला माहिती नाही. त्यामुळे पहिली अविद्या तम. दुसरी अविद्या मोह. म्हणून देह म्हणजे मी आहे, देहोहम. देहोहम असं वाटणं यालाच मोह म्हटलेलं आहे. तिसरी अविद्या महामोह म्हणजे भोगांची इच्छा. सगळे समोर विषय आहेत. मी खाणार, मी उत्तम खाईन, मी आता मिठाई खाईन, मी आता जाऊन काय घेणार, एक जाऊन सिल्कची साडीच घेऊन येणार, मी आत्ता मऊ गादीच घेऊन येणार, मला आता एसीच पाहिजे. हे सगळे भोगच आहेत. भोगांची इच्छा, भोगेच्छा. तिसरा काय आहे तर जीवाची असणारी अविद्या. चौथा तामिस्र. तामिस्र म्हणजे इच्छा आणि भोग दोन्ही आहे आणि जर इच्छा पूर्ण झाली नाही, भोग पूर्ण झाला नाही तर क्रोध येतो आणि म्हणून काम, क्रोध तथा मोह तिन्ही काय आहेत, नरकाची द्वारं आहेत. गीतेचा 16वा अध्याय. आणि म्हणून तस्मात एतम त्रयम त्यजेत. भगवंत म्हणतो या तिन्हीचाच त्याग करा. काम, क्रोध आणि मोह या सगळ्या जीवाच्या अविद्या आहेत. आणि 5वं अंधतामिस्र. अंधतामिस्र म्हणजे क्रोधाच्या आहारी जाणे, विवेक घालवून बसणे आणि शेवटी त्याच्यामध्येच मृत्यू येणे. क्रोधाच्या आहारी जाऊन आपण मी काय, मी आता मेलोच असं समजणं आणि माणूस मरतोच त्या क्रोधाच्या आहारी गेला की. जीवरूपाने तो गेलाच, त्याचं अधःपतनच घडतं. या जीवाच्या ज्या 5 अविद्या आहेत ह्या सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी आहेत, नरादेहाच्या ठिकाणी पण आहेत. याला म्हटलेलं आहे 6वा सर्ग. 7वा सर्ग जो आहे तो वृक्षांचा आहे. विविध प्रकारचे वृक्ष आहेत आपल्याकडे. किती प्रकारचे आहेत आपण कधी बाजूला बघत नाही बरं का. 6 प्रकारचे वृक्ष आहेत. पहिला म्हणजे एकदा फुला वाचून फळ देणारा वृक्ष. फूल नाही आहे पण फळच येतं डायरेक्ट. उदाहरण दिलं आहे उंबर, वड आणि पिंपळ. पिंपळाला अंजिरासारखं, फिगसारखं फळ दिसतं पण फूल दिसत नाही. वडाचं फूल दिसत नाही पण बी आहे. फुला वाचून फळ मिळणारे वृक्ष हा पहिला वृक्षाचा प्रकार आहे. दुसरा, एकदा फळ आलं की वृक्षाचा नाशच होऊन जातो, त्या झुडपाचा नाश होऊन जातो. उदाहरण दिलं आहे केळी किंवा तृणधान्य, पल्सेस सगळ्या आपल्या. एकदा आलं की पुन्हा लावायला लागतं, नंतर ते पुन्हा फळ देत नाही. तिसरा वृक्षाचा प्रकार सांगितला आहे वृक्षाच्या आधाराने राहणाऱ्या वेली. जशी द्राक्ष आहेत, मिरी आहे. मिरी कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये नारळाची झाडं असतात आणि प्रत्येकाच्याकडे मिऱ्याची वेल असते, कारण याच नारळाच्या झाडावरती ती मिऱ्याची वेल चढते. ज्या वेली वृक्षांच्या आधाराने राहतात तो वृक्षांचा तिसरा प्रकार आहे. वृक्षांचा चौथा प्रकार आहे कठीण त्वचा असणारे, त्वचा कठीण असणारं फळ, ज्याला आपण वेळू किंवा बांबू म्हणतो. हा चौथा प्रकार आहे. 5वा प्रकार वेलीच आहे पण ज्यांना आधाराची गरज नाही आहे, वृक्षाची गरज नाही आहे. दे आर द क्रीपर्स, खालीच राहतात. म्हणजे बटाटा आहे, पंपकिन, भोपळा आहे, ते वृक्षावरती नाही चढत, जमिनीवरती सरपटत जातात कारण फळ मोठं आहे. रताळं, या सगळ्या वेली त्यांना आधाराची गरज नाही आहे. पृथ्वी तत्वाच्या आधारानेच त्या जमिनीवरती पसरल्या जातात. हा वृक्षाचा 5वा प्रकार आहे. आणि 6वा प्रकार म्हणजे फुलं. फुलातून म्हणजे कळीतून येणारं फूल, फुलातून येणारं फळ, फळामध्ये पुन्हा बीज आणि बीजातून पुन्हा वृक्षाची निर्मिती. असे जे काही वृक्ष आहेत
हा 6वा वृक्षाचा प्रकार. अशा या 6 वृक्षांच्या प्रकारच्या वृक्षांनी ही सृष्टी बनलेली आहे. आपल्या आजूबाजूला असणारे 6 प्रकारचे असे वृक्ष आहेत जे विविध प्रकार आहेत. एवढा विचार आपण करतच नाही. मला वाटतं एवढं विज्ञान सायन्सचे जे विद्यार्थी आहेत ते पण करत नसतील, पण वृक्षांचे असे प्रकारसुद्धा आपल्याला श्रीमद भागवत सांगतं. म्हणजे किती विज्ञान आपल्याकडे त्या काळामध्ये होतं, लक्षात घ्या. आणि म्हणून सृष्टी कशाने बनलेली आहे, तर या विविध प्रकारच्या वृक्षांनी बनलेली आहे सांगितलेलं आहे. आणि मग त्यानंतर 8वा सर्ग जे आहेत ते सगळे पशु पक्षी. काही आडवे पशु आहेत सगळे. काही 2 खुरांचे प्राणी आहेत, काही 4 खुरांचे प्राणी आहेत, काही 5 खुरांचे प्राणी आहेत. सगळ्या प्राण्यांना आहार, निद्रा, भय, मैथून सगळं सारखं आहे. आणि हा जो आहे तो 8वा सर्ग आहे. 9वा सर्ग जो आहे तो वरून खाली आहार घेणारे आहेत. वरून खाली याचा अर्थ फळं वर येतात. झाडाचं जे आपण धान्य लावतो तर धान्य जमिनीमध्ये पेरल्यानंतर ते शेतावरती येतं. शेताची कणसं वर असतात, ती म्हणजे कणसं खाली घ्यायची आणि मग ते धान्य काढून घ्यायचं. फळं वरून खाली काढायची. याचा अर्थ वरून खाली आहार घेणारे जे आहेत ज्याच्यामध्ये वानर आहेत आणि मानव आहेत. हा काय आहे तर तो 9वा प्रकार आहे किंवा 9वा सर्ग आहे असं म्हटलेलं आहे. आणि 10वा सर्ग जे आहे त्या सर्व देवता आहेत, ज्याच्यामध्ये नारद, सनकादिक आहेत, यक्ष जे आहेत, किन्नर आहेत. देवतांच्या ज्या योनी आहेत हे नारदांसारखे, सनक सनंदनासारखे जे सगळ्या योनी आहेत, जे देवत्वाला पावलेले आहेत, या सगळ्यांनी सृष्टी बनलेली आहे. तो 10 सर्ग. अशा या 10 सर्गांनी जी आहे ती सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून शुकमुनी या ठिकाणी परीक्षिताला सांगतायत की हे सगळं विश्व कशाने निर्माण झालेलं आहे. भागवताचे 10 विषय आणि ज्याच्या साह्याने सृष्टी निर्माण झाली ते 10 सर्ग. आणि हा भागवताचा अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो शुकमुनींनी कोणाला सांगितला आहे तर त्या परीक्षिताला सांगितला. परीक्षिताच्या निमित्ताने आम्ही त्याचं काही चिंतन केलं आणि आता हेच चिंतन काय करते, भगवान गोपालकृष्णांच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी समर्पित करते. आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पुन्हा भेटू. हे या ठिकाणी ही सगळी सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला विराम देते. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. हरि ओम तत्सत.